सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म परमात्मा अनंत ब्रह्मांड नायक भगवान श्री सांब सदाशिवांच्या तुमच्या माझ्यावरती असलेल्या कृपेचा परिणाम शिवमहापुराण कथा तुमच्या माझ्या श्रवणामध्ये येते आहे. प्रयाग नावाच्या तीर्थक्षेत्रावरती सूतजी महाराज 88,000 शौनकादी ऋषींना ही परमपवित्र कथा वर्णन करून सांगत आहेत. ब्रह्मदेव सत्यलोकामध्ये नारदजी महाराजांना ही पवित्र कथा वर्णन करून सांगत आहेत. आणि गेल्या 5 दिवसांपासून या पवित्र कथेचा लाभ तुम्हाला मला या ठिकाणी होतो आहे. असावा परिवाराच्या वतीनं आयोजित ही श्री शिवमहापुराण कथा समस्त इष्टमित्र सगळे संबंधी यांच्या सहवासामध्ये आणि सार्या हरिहर भक्तांच्या सहवासामध्ये तुम्ही मी हा आनंद उपभोगत आहोत. काल हरिकथेमध्ये आपण श्रवण केलं. सदाशिव रूपामध्ये भगवंताचं प्रागट्य झालं. भगवती जगदंबेचंही प्रागट्य झालं. ब्रह्मदेवांना नारायणांना सदाशिव रूपामध्ये भगवंतांनी दर्शन दिलेलं आहे. सृष्टीची उत्पत्ती करा अशी आज्ञा ब्रह्मदेवांना केली. सृष्टीचं पालन करा अशी आज्ञा नारायणांना भगवान शंकरांनी केली. आणि योग्य त्या वेळेला स्वतः भगवान सदाशिवच रुद्र या नावाने अवताराला आले आणि कैलास लोकाची निर्मिती झाली. कुबेराच्या भावाला पाहून, भक्तिभावाला पाहून, प्रेमभावाला पाहून कुबेरासोबत भगवंताचं सख्य भाव, मैत्री भावाला पाहून भगवंतानी कैलास लोकाची निर्मिती केली आणि भगवान शंकर कैलास लोकामध्ये राहायला लागले. ज्यावेळेला भगवान शंकर एकटे राहत आहेत, ब्रह्मदेवांना भगवान शंकरांचा विवाह व्हावा अशी इच्छा झाली. म्हणून भगवान शंकरांच्या मनामध्ये ती इच्छा उत्पन्न करण्यासाठी कामदेवाचा सहारा घेतला. कामदेवाचं भगवान शंकरांसमोर काही एक चाललं नाही. ही अडचण ब्रह्मदेवांनी ज्या वेळेला नारायणांना सांगितली त्यावेळेला नारायणांनी उपाय सांगितला. ब्रह्मदेवा, ते महादेव आहे. कामाचा विकार त्यांना बाधू शकत नाही. क्रोध विकार, लोभ विकार त्यांना बाधू शकत नाही. आणि ते या मृत्यूलोकामध्ये कोणत्याही कन्येसोबत विवाह करू शकत नाहीत. ते विवाह करतील तर फक्त जगदंबे सोबतच. आणि ती जगदंबा अवताराला आलेलीच नाही. आणि मग दक्षाचं सहाय्य घेतलं. दक्ष प्रजापती राजांनी तप केलं. भगवती उमादेवीचं सती या नावाने प्रागट्य काल झालेलं आपण पाहिलं. आणि लहानपणापासून महादेवांना प्रसन्न करण्यासाठी सतीनं प्रयत्न करायला सुरुवात केली. नंदाव्रत नावाचं व्रत अत्यंत निष्ठेनं सतीनं केलं. ज्या सतीच्या व्रतावरती प्रसन्न झाले भगवान शंकर, भगवान शिव. आणि सती आई साहेबांना तू माझी पत्नी होऊन जा, तू माझी अर्धांगिनी होऊन जा असा वर दिला. यथा योग्य समयाला भगवान शंकरांसोबत सती आई साहेबांचा विवाह सोहळा काल संपन्न झालेला आपण पाहिला.
आनंदामध्ये कैलास लोकामध्ये सती आई साहेबांसोबत भगवान शंकर निवास करत आहेत. एक दिवस दोघही जण निवांत कैलास लोकामध्ये बसलेले असताना सती आई साहेबांनी भक्तीच्या संबंधामध्ये, ज्ञानाच्या संबंधामध्ये भगवान शंकरांना काही प्रश्न विचारले. परमात्म स्वरूप म्हणजे नेमकं काय आहे, मला तुम्ही वर्णन करून सांगा, असा प्रश्न विचारला. कारण आता मला कोणत्याही प्रकारची दुसरी इच्छा मनामध्ये शिल्लक राहिलेली नाही. जे जाणून घेतल्याने जीवाला निरतिशय परम सुख प्राप्त होतं ते जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. जे जाणून घेतल्याने जीवाचा, मनुष्याच्या सर्व संसार दुःखांचा नाश होतो ते जाणून घेण्याची मला इच्छा आहे. आणि त्याला परम तत्व असं म्हणतात. भगवान शंकरांनी ही जिज्ञासा सती आई साहेबांच्या मनामधली जाणली. परम तत्व म्हणजे काय? भगवान शंकरांनी दिलं उत्तर. म्हटले, विज्ञान हेच परम तत्व आहे. विज्ञान म्हणजे काय? याची भगवान शंकरांनी सती आई साहेबांसमोर जी व्याख्या केली ती व्याख्या आपण पाहणार आहोत. एकाच वाक्यामध्ये भगवंत याचं उत्तर देतात. विज्ञान म्हणजे नेमकं काय? ब्रह्मविषयक ज्ञान, परमात्म विषयक जे ज्ञान आहे त्यालाच विज्ञान असं म्हणतात. सती, असं तू निश्चित समज. ब्रह्मविषयक ज्ञान, परमात्म तत्वाचं ज्ञान आणि परिपूर्ण ज्ञान. या ज्ञानाचाच उदय मनुष्याच्या जीवाच्या अंतःकरणामध्ये होणं नितांत आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे. जोपर्यंत परमात्म्याच्या संबंधामध्ये ज्ञान उत्पन्न होत नाही तोपर्यंत जीव हा बंधनमुक्त होऊ शकत नसतो. तोपर्यंत आपल्याला सगळ्या प्रकारचे बंधनं असतात आणि सगळ्या प्रकारच्या बंधनामध्ये आपण असतो. आणि सर्व प्रकारच्या बंधनामधून मी सुटलो पाहिजे असं ज्याला वाटतं त्यांनी ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे असं सांगतात. म्हणून तिसऱ्या चौथ्या दिवशी आपण एक वाक्य श्रवण केलं होतं. या जगामध्ये विद्या पुष्कळ आहेत, पण त्या सगळ्या विद्या भौतिक विद्या आहेत. या जगामध्ये ज्ञान पुष्कळ आहे, ज्ञानाचे प्रकार पुष्कळ आहेत, पण जीवानी जे ज्ञान प्राप्त करून घ्यायला पाहिजे ते ज्ञान कोणतं आहे? त्याला अध्यात्म ज्ञान असं म्हणतात. त्यालाच परमात्म तत्वाचं ज्ञान असं म्हणतात. त्यालाच ब्रह्मज्ञान असं म्हणत असतात. एखाद्या व्यक्तीनं जीवनभर अभ्यास केला आणि तो खूप उच्च विद्या विभूषित झाला. नाना प्रकारच्या पदव्या त्याला मिळाल्या, नाना प्रकारचे प्रमाणपत्र त्याला त्या विद्येचा अभ्यास करून मिळाले. डिग्री असते ना, अनेक अनेक प्रकारच्या डिग्री आहेत. काही माणसं आयुष्यभर शिकत आहेत. त्यांना ते शिकल्याने त्याची परीक्षाही देत आहेत आणि परीक्षेमध्ये पासही होत आहेत, प्रमाणपत्रही भेटत आहे आणि फ्रेम करून भिंतीवर लावतही आहे. शिकणं सगळ्यात चांगली गोष्ट आहे. शिकायला पाहिजे, अभ्यास करत राहिला पाहिजे, अध्ययन करत राहिलं पाहिजे असं सांगितलं जातं. एखादा व्यक्ती पुष्कळ शिकला, पुष्कळ विद्या त्यांनी आत्मसात केल्या, परंतु अध्यात्म विद्या जर त्यांनी आत्मसात केली नाही, ब्रह्मज्ञान जर का त्यांनी मिळवून घेतलं नाही, तर इतर त्यांनी मिळवलेल्या सगळ्या विद्या काही उपयोगाच्या नसतात. फक्त एकच उपयोग होतो हे सगळं शिकल्याचा. जो शाळेमध्ये गेला, जो कॉलेजामध्ये गेला, ज्यांनी फार मोठं चांगलं शिक्षण घेतलं, त्याला काय उपयोग होतो? चांगली नोकरी लागते.
चांगला उद्योग, व्यापार, व्यवसाय त्याला करता येतो. हे सगळं केल्याने काय होतं? पोटापाण्याची व्यवस्था होते, भाजी भाकरीची व्यवस्था होते, घरादाराची व्यवस्था होऊ शकते. पण ज्या वेळेला उद्धाराचा प्रश्न येतो, उद्धाराची वेळ येते, बंधनामधून मुक्त होण्याची ज्या वेळेला प्रश्न येतो, मुक्त होण्याचा प्रश्न ज्या वेळेला येतो, त्यावेळेला या सगळ्या विद्या एका बाजूला राहतात आणि उद्धारासाठी एकमेव विद्या कारण ठरते, तिला अध्यात्म विद्या म्हणतात. म्हणून तर संतांनी वर्णन करताना असं सांगितलेलं आहे की किती जरी विद्या हाची शिकला, 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 शिकल्याचा परिणाम शब्दार्थाने ज्ञानी बनला. परंतु लक्षात घ्या, तो बंधनातून मुक्त नाही होऊ शकला. पहिलं सूत्र लक्षात ठेवायचं आहे, आपण बंधनात आहोत. कशाच्या बंधनात आहोत? जीवभावाच्या, देहभावाच्या बंधनामध्ये आपण आहोत. मी देह आहे, हा जो आपला देह आहे याला आपण मी असं समजतो. देह म्हणजे मी आहे. आपलं जे या देहाचं नाव आहे ते नाव म्हणजे मी आहे. आपलं जे आडनाव आहे ते आडनाव म्हणजे मी आहे, असंही होऊ शकतं. आणि या देहाच्या संबंधातल्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या माझ्या आहेत. हे मी आणि माझं पण कुठपर्यंत आहे? जोपर्यंत बंधन आहे तोपर्यंत आहे. पहिलं सूत्र, आपण बंधनात आहोत. दुसरं सूत्र, आपल्याला बंधनातून मुक्त व्हायचं आहे. तिसरं सूत्र, बंधनातून मुक्त होण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. पण हे अध्यात्म ज्ञान, हे ब्रह्मज्ञान सहजासहजी प्राप्त होऊ शकत नसतं. संन्यास या शब्दाचा अर्थ काय आहे? संन्यास याचाच अर्थ असा आहे की तो सकल सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त झालेला आहे. संन्यास म्हटलं की आपल्याला असं वाटतं फक्त कपडे बदलून घ्यायचे, कपड्याचा रंग बदलायचा, घरदार सोडायचं, तीर्थक्षेत्रावरती जाऊन राहायचं नसता, कुठंतरी आश्रमामध्ये जाऊन निवास करायचा. तेही बरोबर आहे. जो संन्यासी साधक आहे त्याच्यासाठी तो दंडक आहे. अजून एक सूत्र चालता चालता लक्षात घेऊन पुढे चालू आपण. ज्याला साधना करायची असते, ज्याला भक्ती वाढवायची असते आपली, त्यांनी प्रापंचिक माणसाचा संग टाळत राहिला पाहिजे. त्यांनी गृहस्थाश्रमी माणसांच्या संगतीपासून जरासं लांब राहिलं पाहिजे. कारण गृहस्थी माणसांचं राहणं फार वेगळं असतं आणि विरक्ताचं राहणं फार वेगळं असायला पाहिजे. विरक्तांनी फार गृहस्थी माणसांशी लगट करता कामा नये. नसता त्यांच्याकडे पाहून याची विरक्ती शांत होते आणि यालाही असं भोगण्याची इच्छा व्हायला लागते. गृहस्थाश्रमी सांसारिक प्रापंचिकाला काही नाही, पलंगावर बसले काय, गादीवर बसले काय, झोपले काय, उठले काय, खाल्लं काय, पिल्लं काय, कधीही काही करतील महाराज, त्यांचा काय नियम. भक्त नसतील तर सामान्य प्रापंचिक भोगी. पण विरक्त एखाद्याने साधक स्वतःला म्हणून घेतलंय, त्याला तो साधना करण्याचा विचार करतो आहे, तर त्यांनी जास्त वेळ गृहस्थाश्रमी माणसांच्या संगतीत राहू नये.
काही काही संतांचा असा नियम आहे की ते गृहस्थाश्रमी माणसाच्या घरी सुद्धा जात नाही. लोक प्रेमाने बोलवतात, महाराज या आमच्याकडे, या आमच्याकडे, तुम्हाला जी सेवा करायची असेल ती इथं येऊन करा, आम्हाला बोलवू नका, असं धारणा असते. कारण काय आहे? त्यांना जनमानसांशी संपर्क वाढवून कोणत्याही प्रकारचं धार्मिक किंवा सामाजिक कार्य उभं करायचं नसतं. काही काही साधू महात्म्यांना हे सगळं सांभाळावं लागतं, लोकाचार सांभाळावा लागतो, लोकांशी संबंध जुळवून घ्यावे लागतात. याला कारण काय आहे? याला कारण त्याच्या पाठीमागं असं सांगितलं की त्याच जनमानसांच्या, त्याच प्रेमी गृहस्थाश्रमी भक्तांच्या संबंधातून काहीतरी धर्मकार्य, समाजकार्य समाजामध्ये उभं करता येत असतं. परंतु काही महात्मे विरक्त, जे साधक आहेत महाराज, त्यांनी प्रापंचिकाच्या सहवासात जास्त काळ राहता कामा, गृहस्थाश्रमाच्या सहवासात जास्त काळ राहता कामा नये असं सांगितलं. म्हणून संगतीच करायची असेल आणि संगतीच घडली पाहिजे असं आपल्याला वाटत असेल तर कुणाची संगती घडावी? प्रार्थना करत असताना साधू संत भगवंताकडे प्रार्थना करताना म्हणतात, देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, देव वसे देव वसे देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते. मना. काही इच्छा व्यक्त केली संतांनी देवाकडे, कोणती कामना मनामध्ये ठेवली, कोणती वासना मनामध्ये संतांनी ठेवली. असं म्हणतात की वासना मनामध्ये ठेवता कामा नये, वासना जीवाचा घात करते. तरी संतांना वासना उत्पन्न झाली मनामध्ये, पण ती सामान्य वासना उत्पन्न झाली नाही. ती वासना देव वसे चित्ती, त्यांची घडावी संगती, ज्यांच्या चित्तामध्ये देव राहतो त्यांची संगती आम्हाला घडावी. ऐसे आवडते मना, हेच माझ्या मनाला आवडतं. म्हणून देवा तुम्ही ही माझी देवा पुरवावी वासना, ही माझी इच्छा पूर्ण करा. जास्तीत जास्त काळ भक्ताच्या संबंधामध्ये, जास्तीत जास्त काळ संताच्या साधूच्या संगतीमध्ये आपला गेला पाहिजे. म्हणून ज्ञान, बंधनामधून आपल्याला मुक्त व्हायचं आहे, त्याच्यासाठी ज्ञान. आणि ज्ञान ज्याला प्राप्त होतं महाराज, तोच मुक्त होतो.
मुक्त होणे आणि ज्ञान प्राप्त होणे या दोन अवस्था नाहीत. ज्याला ज्ञानाचा बोध झाला तो मुक्त झालेला आहे, आणि जो मुक्त झालेला आहे त्याला ज्ञानाचा बोध झालेला आहे. ज्याला हे ज्ञान झालेलं आहे, ज्याला परमात्मा ज्ञान प्राप्त झालेला आहे, त्याचा देहाशी असलेला, जगताशी असलेला संबंध तुटून जातो. आता त्याचा फक्त देह आपल्याला या मृत्यू लोकामध्ये डोळ्यांनी दिसतो, बाकी त्याला कशाचंच बंधन नाही. म्हणून संन्यास लक्षण सांगत असताना माऊली ज्ञानोबाराई सांगतात, मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. म्हणून बंधन पुष्कळ आहेत, पण सगळ्यात अंतिम जे बंधन आहे मी आणि माझेपणाचं, हे मी आणि माझेपणाचं बंधन सुटणे किंवा सोडणे म्हणजे संन्यास आहे. आणि हा संन्यास घडत असतो ज्या वेळेला परमात्मा ज्ञान प्राप्त होतं, उदयाला येतं अंतःकरणामध्ये. ज्ञान ही काही बाहेरची गोष्ट नाही जी आपल्याला बाहेरून घ्यावी लागते, कुठून तरी कोणाकडून तरी आपल्याला हाताने मिळते. जसा एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर तो पोटात जातो, मग त्याच्यापासून पाचक रस तयार होतो, आणि मग रक्त, मांस, मेद, मज्जा हे सगळं आपलं तयार होतं शरीरामध्ये, सप्तधातू पुष्ट होतात. त्याच्यासाठी अगोदर सकस आहार खाण्याची आपल्याला नितांत आवश्यकता सांगितली. तसं ज्ञान नावाची ही जी काही गोष्ट आहे, वस्तू आहे, ही कुठं बाहेर बाजारामध्ये आपल्याला उपलब्ध होत नाही. ते ज्ञान कोणाकडे मागायला गेलं, आपण त्याला ज्ञान मागितलं आणि त्याने ते आपल्याला दिलं, असं होत नसतं महाराज. ज्ञान हे स्वभावतःच आहे, फक्त त्याच्यावरती पडदा पडलेला आहे मायेचा, अज्ञानाचा जणू काही पडदा आहे. आणि सद्गुरू संत महात्मे दुसरं तिसरं काही करत नाहीत, असलेलंच ज्ञान प्रकाशित करत असतात. जसा दिवा असतो त्याच्यामध्ये वात पेटलेली असते, पण बऱ्याच वेळेला असं होतं त्या वातीच्या समोर काजळी येते. बराच वेळ दिवा जळतो, काजळी येते, काळीमा येते, आणि दिव्याचा प्रकाश मंद होऊन जातो. असलेली वस्तू सुद्धा त्या प्रकाशात दिसेनाशी होते. प्रकाश, दिवा विझला का? नाही. प्रकाश पडतोय का जेवढा पडायला पाहिजे तेवढा? नाही. मग आता एकच करावं लागतं, ती जी काळीमा आलेली असते, ती जी काजळी आलेली असते ना, ती बाजूला करावी लागते काडीनं. आणि मग पुन्हा एक वेळेला ती वात जराशी पुढं सरकवली आपण की प्रकाश पुन्हा सगळीकडे पसरतो. तसं हे जे जीवावरती जे अज्ञानाचा पटल आहे महाराज, पडदा आहे, सद्गुरू संत महात्मे तो फक्त बाजूला सारतात. बाकी जीवाला ज्ञान मूळच आहे. जीव काही कमी अज्ञानी नाही. कमी नाही म्हणजे जीव अज्ञानीच नाही. आत्मतत्व हुशार आहे, शहाणा आहे. परवाही आपण हे वाक्य ऐकलं. फक्त त्याला गरज असते ते ज्ञान कधी जाग होईल, उदयाला येईल याची. आणि मग ते ज्ञान ज्या वेळेला एखाद्या, आणि सगळ्यांनाच ही ज्ञान विज्ञान अवस्था प्राप्त होईल असं नसतं. कुणीतरी एखादा विरळा असतो जो त्या अवस्थेपर्यंत जातो जिथं ज्ञानाचा पूर्ण उदय झालेला आहे. म्हणून मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये. क्वचित एखादा असा आहे, भगवान शिव सती आई साहेबांना सांगतात की ज्याच्या ज्ञानाचा परिपूर्ण उदय झालेला आहे, आणि असा ज्ञानी महात्मा या मृत्यूलोकामध्ये विरळा असतो, दुर्लभ आहे. बहु अवघड आहे संत भेटी. आणि अशा त्या ब्रह्मज्ञानी महात्म्याची भेट ज्याला होते त्याने समजावं, भगवंताची कृपा माझ्यावर झालेली आहे, तरी जग जेठी करुणा केली. म्हणून संतांची भेट झालेली आहे. साधू बोध झाला नुरुनी आठेना. साधू बोध झाला नुरुनी आठेना. साधू बोध झाला नुरुनी आठेना. साधू बोध झाला नुरुनी आठेना.
आईच मुरण अनुभव कापुराचे वाती उजळल्या ज्योती कापुराचे वाती उजळल्या ज्योती कापुराचे वाती उजळल्या ज्योती आईच समाप्ती झाली जैसे आईच समाप्ती झाली जैसे कापुराचे वाती उजळल्या ज्योती कापुराचे वाती उजळल्या ज्योती कापुराचे वाती उजळल्या ज्योती साधूच्या कृपेनं सद्गुरूंच्या कृपेनं हा अनुभव प्राप्त होत असतो, ज्ञान प्रगट होत असतं, जागं होत असतं. आता पुढचं सूत्र, पहिलं सूत्र जीव बंधनामध्ये आहे. प्रश्न विचारला परमात्म तत्व म्हणजे काय? भगवान शंकरांनी उत्तर दिलं विज्ञान म्हणजेच परमतत्व आहे. ब्रह्मविषयक ज्ञान म्हणजेच विज्ञान आहे. त्या ज्ञानाचा उदय ज्या वेळेला होतो त्यावेळेला या प्रापंचिक सांसारिक ज्या काही वृत्ती आहेत, बंधन आहेत, ते सगळे गळून पडतात आणि तो ब्रह्मज्ञानी महात्मा वृत्तीशून्य अवस्थेमध्ये जातो. जोपर्यंत त्याचा देह पडत नाही तोपर्यंत तो फक्त चालताना, फिरताना, बसताना, बोलताना आपल्याला दिसतो. बाकी तो या जगातला राहिलेला नसतो. त्यांनाच आत्मज्ञानी म्हणतात, त्यांनाच ब्रह्मज्ञानी, त्यांनाच परमहंस, त्यांनाच अवलिया असं म्हणतात. हे परमहंसाचं लक्षण, हे ज्ञानी महात्म्याचं लक्षण आहे. पुढचं सूत्र सांगितलं सती असा हा ब्रह्मज्ञानी विज्ञान अवस्थेला प्राप्त झालेला महात्मा या जगात दुर्लभ आहे. असे पुष्कळ आपल्याला भेटतील, परंतु परिपूर्ण शुद्ध ब्रह्मतत्व ज्याने जाणलेला आहे असा दुर्लभ आहे. भगवान शिव म्हणतात असा जो महात्मा या मृत्यूलोकामध्ये आहे हा दुसरा तिसरा कोणी नसून माझीच प्रत्यक्षात मूर्ती आहे. म्हणून जिथं कधी कुठं आपल्याला परमहंस महात्मे दिसतात, जे देहभावावर नाहीत, ज्यांचं आपल्या देहाकडे लक्ष नाही, आपण कपडे घातलेले आहेत की घातलेले नाहीत, आपण काय खातो, काय पितो, कसं बसतो, कसं उठतो, कुठं पडून राहतो, असे ते राहतात. असे भरपूर महात्मे आहेत या मृत्यूलोकामध्ये, आजही आहे. जे देहभावावरती राहिलेले नसतात, परिपूर्ण ब्रह्मभावामध्ये जीवन जगत असतात. भगवान शिव म्हणतात ते दुसरे तिसरे कोणी नसून मीच प्रत्यक्ष विहार करत असतो. हे झालं विज्ञानाचं स्वरूप, म्हणजेच परमात्म तत्वाचं स्वरूप. हा विषय तसं पाहिला गेलं तर खूप मोठा आहे, खूप चिंतनाचा आहे. शक्य झालं तर जिज्ञासू भक्तांनी वाचून म्हणा, ऐकून म्हणा, किंवा आपल्या सद्गुरूंकडे जाऊन म्हणा, समजून घेतलं पाहिजे. कारण शेवटी आपल्यालाही तिथं जायचं आहे. पहिलं सूत्र लक्षात आहे का? आपण बंधनात आहोत. आपल्याला दुःख होत आहे, सुख होत आहे, आपल्याला द्वंद्व आहे महाराज जीवनामध्ये. एखादी नवीन वस्तू मिळाली आपल्याला, कपडे जरी आपण घेतले तरी आपल्याला आनंद होतो, वस्तू घेतली आनंद होतो, घरदार घेतलं, तयार केलं, आनंद होतो. कपडे फाटले, काही झालं, जरासं दुःख होतं आपल्याला. म्हणजे घडीत आपण सुखी असतो तर घडीत आपण दुःखी असतो. याला म्हणतात द्वंद्व. जय पराजय, सुख दुःख, मान अपमान, लाभ हानी, हे सगळे या द्वंद्वामध्ये गोष्टी येतात. कधी खूप फायदा होतो, कधी एकदम तोटा होऊन जातो, असं होतं. आणि या सगळ्यांचा परिणाम कशावर होतो? आपल्या मनावर होतो, आपल्या चित्तावर होतो. मग दुःख झालं की आपण उदास होतो, सुख झालं की आपण प्रसन्न होतो. आणि जो खरा ज्ञानी आहे, सुख आलं तरी तो सुखी होत नाही, आणि दुःख सदृश परिस्थिती जीवनामध्ये आली तरी तो दुःखी होत नाही. अर्जुना समत्व चित्ताचे, तेची सार जाण पा योगाचे.
आणि ही जी समता आहे, ही जी निर्द्वंद्व स्थिती आहे, निर्द्वंद्व अवस्था आहे, ही ज्या वेळेला जीवाला भेटत असते त्यावेळेला तो बंधनमुक्त झालेला आहे, त्याला कशाचंच सुख नाही, कशाचं दुःख नाही, तो परमानंदामध्ये आहे. समत्वम योग उच्चते, भगवद्गीतेचं सूत्र आहे. आणि जोपर्यंत बंधनातून आपण मुक्त होत नाही तोपर्यंत आपल्याला रडत बसावं लागतं. आता ज्याचं त्यांनी ठरवायचं मला अजून किती रडायचं. आणि ही खरी गोष्ट आहे बरं का. आपण आज रडत आहोत महाराज, छोट्या छोट्या गोष्टीला याने त्याने रडत आहोत नुसतं. याला कारण आपण या बंधनामध्ये गुरफटलेलो आहोत. जसा एखादा कोश किडा, त्याच्या तोंडातून काय ते जाळं बाहेर पडतं ना, ते तो जाळं तयार करतो भिंतीवरती वगैरे. इतकं जाळं तयार करतो, इतकं जाळं तयार करतो की एक दिवस त्यानं स्वतः तयार केलेल्या त्या जाळ्यामध्ये तो अडकून जातो आणि बाहेर पडू शकत नाही, तिथंच मरून जातो. तसं तुमचं माझं होत असतं. आपल्याच करण्याचं, आपल्याच बंधनाचं हे सगळं जाळं आपल्या आजूबाजूला आहे, ज्याच्यात आपण रात्रंदिवस होरपळले जातो महाराज, पण आपल्याला कळत नाही याच्यातून बाहेर कसं पडायचं. जसं जात्याच्या दोन पाळू असतात ना, जुन्या काळात जाते होते, दळण दळण्यासाठी गिरण्या नव्हत्या त्यावेळेला, जाते असायचे. त्याची एक खालची दगडाची पाळू असायची, वरची एक दगडाची पाळू, त्याच्यामध्ये धान्य टाकलं जायचं, त्याला एक खुंटी असायची आणि ते जातं गरगर गरगर फिरवलं जायचं. मग त्याच्यातून पीठ, धान्य भरडून बाहेर निघायचं, मग पीठ तयार व्हायचं. गव्हाचं, ज्वारीचं, बाजरीचं, डाळीचं पीठ निघायचं. खुंट्याच्या आधाराने जे दाणे बाजूला पडून जायचे ते त्या पाळूत पडू शकत नव्हते, त्यांचं पीठ होऊ शकत नव्हतं, मग ते वाचायचे. बाकीच्यांचं पीठ व्हायचं, ते भरडले जायचे महाराज. तसं तुम्हाला मला सुद्धा या द्वंद्वांच्या या पाळूमध्ये आपलं जीवन चाललेलं आहे. एक सुखरूपी पाळू, एक दुःखरूपी पाळू, आणि बस प्रकृती आपल्याला भरडते आहे. संसार प्रपंच याच्यामध्ये आपण गुरफटले गेलेलो आहोत. हे जाळं, मग ते जाळं काय, मग ती पाळू काय, बस हे सगळे दृष्टांत लागू होता. ज्याला याच्यामधून बाहेर पडायचं आहे त्याला ज्ञानरूपी खुंटा, भक्तिरूपी खुंटा घट्ट धरून ठेवावा लागतो. जो याचा आधार घेतो तो त्याच्यामध्ये भरडला जात नाही, तो त्याच्यापासून बाजूला होत असतो. असा हे आहे सती विज्ञान, ही आहे परमात्म स्वरूप, ही आहे ज्याला ते प्राप्त झालेलं आहे त्याची अवस्था. आणि असा अवस्था प्राप्त झालेला पुरुष आहे दुर्लभ. इथपर्यंत सूत्र आले. पुढचं सूत्र भगवंता, हे विज्ञान कसं प्राप्त होतं, विज्ञानाचा जन्म कुणापासून आहे. आणि इथं उत्तर दिलं भगवान शंकरांनी, सती भक्ती ही विज्ञानाची जननी आहे. विज्ञान किंवा ज्ञान ही जीवाच्या जीवनातली किंवा या ब्रह्मांडातली अंतिम अवस्था आहे. जो ज्ञानी झाला आता त्याला पुढे जाऊन काही होण्याची आवश्यकता नाही, बस सगळं तोच झाला. सगळ्या जगामध्ये तो आहे आणि जग त्याच्यामध्ये आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. वसुधैव कुटुंबकम, ही जी धारणा आहे महाराज, हे सारं विश्व मी आहे किंवा माझं आहे. जो कुणाला आपल्यापासून वेगळा मानत नाही आणि ज्याच्यापासून कोणीही वेगळं नाही, जो सगळीकडे आहे आणि ज्याच्यात सगळं आहे, तो ज्ञानी महात्मा. परंतु ही झाली शेवटची पायरी. याची पहिली पायरी काय आहे, याची सुरुवात कुठून आहे, या ज्ञानाचा जन्म कुणापासून होतो. त्यावेळेला सांगितलं ज्ञान म्हणजे भक्तीचा पुत्र आहे. भक्ती ही ज्ञानाची जननी आहे. म्हणून ज्याला असं वाटतं सरते शेवटी मला ही विज्ञान अवस्था प्राप्त झाली पाहिजे, त्यांनी आज देवाची भक्ती करायला सुरुवात केली पाहिजे. लक्षात आलं? आजपासून त्याने भक्ती करायला सुरुवात केली पाहिजे. भक्ती म्हणजे काय, भक्ती करायला सुरुवात केली पाहिजे म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे तेही सांगा. आपल्याला असं वाटतं भक्ती करायला पाहिजे म्हणजे हाताने काही करायला सांगितलं का आपल्याला? भगवान शंकरांनी उत्तर दिलं, भक्ती म्हणजे कृती नाही,
भगवंतावरती जीवापाड प्रेम करण्यालाच भक्ती हे नाव आहे. भक्ती म्हणजे कोणत्याही प्रकारची विशेष कृती नाही. भक्ती म्हणजे प्रेम, प्रेम म्हणजे भक्ती आहे. करायचंच असेल आपल्याला काही या जगामध्ये तर प्रेम करायला सांगितलं. कुणावर प्रेम करायला सांगितलं? देवावर प्रेम करायला सांगितलं. एखाद्याचं देवावर प्रेम होऊ शकलं नाही, जगावर त्याचं प्रेम असेल, मग जगामध्ये देव पाहायला सांगितला. पशु पक्षी प्राण्यांवर, वृक्षलता वेलींवर त्याचं प्रेम झालं तर त्याला पशु पक्षी प्राणी म्हणून त्यांना प्रेम देऊ नये, वृक्षलता वेली म्हणून त्यांना प्रेम देऊ नये. हा माझा देव आहे, याच्यातही देव आहे म्हणून प्रेम द्यावं. सगळीकडे ते परमात्म तत्व एकसारखं आहे महाराज. चैतन्य असे सर्वगत, परी ते उपाधी माझी गुप्त, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. म्हणून सगळीकडे भगवंताच्या रूपाचा, स्वरूपाचा अनुभव घेतला पाहिजे. सगळ्या पदार्थामध्ये देव आहे, प्रत्येक वस्तूमध्ये देव आहे, प्रत्येक प्राणीमात्रामध्ये देव आहे. मग सगळ्यांमध्ये जर देव आहे, मग कुणाचा राग येऊ शकेल का? कुणाबद्दल निंदा घडेल का? कुणाबद्दल द्वेष उत्पन्न होईल का? कुणाला शिव्या शाप दिल्या जातील का? हे सगळं आपोआपच संपत 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 जातं. पण त्याच्यासाठी अगोदर हे शिकावं लागतं की माझ्या डोळ्याला जेवढं सगळं काही दिसत आहे, हे दुसरं तिसरं कोणी नसून भगवंतच आहे. परमात्माच हे सगळं विश्व होऊन नटलेलं आहे. ज्या पद्धतीनं सूर्य किती आहे? एक आहे ना, पण त्याचे किरण किती आहेत? हजारो हजारो आहेत महाराज. जेवढे किरण आहेत तेवढा सूर्य आहे का? तेवढे सूर्य आहेत का? नाही नाही, सूर्य एकच. सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी. तसं ते परमात्म तत्व आहे, तसं ते भगवंताचं स्वरूप आहे. त्याचा आपण विचार केला पाहिजे. त्याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नसता एका बाजूला पुष्कळ देवाच्या मूर्तीची पूजा झाली, पण फक्त मूर्तीतच देव पाहतो आहोत आपण. जगाला देवच मानत नाही. मूर्ती सोडून जग म्हणजे काय? म्हणले ते देव नाही. मग हा असा, तो तसा, त्याचं असं, ह्याचं असं, त्याचं पाहणं तसं, त्याचं बोलणं तसं. आणि मग जेवढा वेळ आपण भजन करत नाही, मूर्तीची पूजा करत नाही, तेवढा वेळ जगाचे गुण दोष पाहण्यात आपले जातात. मग कोणीतरी चांगला वाटतो आपल्याला, कोणीतरी वाईट वाटायला लागतो आपल्याला. हे सगळं चालू राहतं महाराज. सायकल आहे ही. एकाला जोडून दुसरं, दुसऱ्याला जोडून तिसरं, तिसऱ्याला जोडून चौथं, असं चालत राहतं. म्हणून ज्याला याच्यामधून स्वतःला सावरायचं आहे, वाचवायचं आहे, त्याला सांगितलं बाबा रे, सगळीकडे तू देव आहे, देव आहे, देव आहे याचा अनुभव घेत राहा. म्हणजे तुझ्याकडून कोणाला आपोआपच त्रास दिला जाणार नाही. म्हणून जेवढा वेळ आपले दुसऱ्याचे गुणदोष पाहण्यामध्ये खर्च होतात ना, तो वेळही वाचवायला पाहिजे. जेवढा वेळ आपण दुसऱ्यातले गुणदोष पाहतो, तेवढा वेळ स्वतःतले दोष पाहायचे, स्वतःतले गुण पाहायचे असतात. माझ्यात काय कमतरता आहे ते पाहायचं असतं. म्हणून भक्ती ही विज्ञानाची किंवा भक्ती ही ज्ञानाची जननी आहे. भक्तीपासून या ज्ञानाचा जन्म होतो असं सांगितलं. भक्ती म्हणजे काय? भगवंतावरती प्रेम करणे, याला भक्ती असं म्हणतात. ती कोणत्याही प्रकारची कृती नाही, फक्त प्रेम, जीवापाड प्रेम. प्रेम तर सगळेच सगळ्यांवर करतात, पण सगळेच सगळ्यांवर प्रेम करून उपयोग नाही. प्रेम करणारे देवावर प्रेम करतात का, हा प्रश्न आहे. आपण जर का म्हटलं अहो देवाला तुम्ही हे द्या, देवाला धन द्या, ते द्या, ते द्या, ते द्या, ते द्या, तर बरीच माणसं म्हणतात महाराज देवाला जर का आम्ही देत राहिलो तर आमच्याकडे काय राहील. आणि काही काही माणसांचं असं म्हणणं असतं अहो आमच्याकडे असतं तर दिलं असतं ना, पण नाहीच तर काय करू. पण होऊ शकतं कधी कधी आपल्याला देवाला देण्यासाठी आपल्याजवळ अधिक प्रमाणामध्ये धन नसेल, धान्य नसेल, देवाची पूजा करायला आपल्याकडे सामग्री नसेल. पण असं कधीच कोणी म्हणू शकत नाही की माझ्या हृदयात प्रेम नाही. आणि जर म्हणत असेल एखादा
की माझ्याकडे सगळं आहे पण माझ्या हृदयात प्रेमच नाही, तर सरळ समजून जावं तो खोटं बोलतो आहे. कारण प्रेम नावाची जी सद्वस्तू आहे महाराज, ही प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये आहे, जी भगवंताने अगोदरपासूनच आपल्या हृदयामध्ये स्थापन करून ठेवलेली आहे. प्रेम काही बाहेरून नाही भेटत नसतं, ती आपल्या अंतःकरणामध्ये आहे. प्रेम ही जी नावाची जी सद्वस्तू आहे, सद्भावना आहे, ही प्रत्येकाजवळ आहे. फक्त असलेलं जे प्रेम आहे ते देवावरती करायचं असतं आणि देवाला द्यायचं असतं, हे जीवाला कळत नसतं. भगवंत म्हणतात, सती मला प्रसन्न करायचं असेल आणि माझं ज्ञान अर्थात परमात्मा ज्ञान जर का प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी अगोदर माझ्यावरती जीवापाड प्रेम करावं लागतं. आणि असं प्रेम आपलं भगवंतावरती झालं पाहिजे. त्याच्यासाठी सतत भगवंतांना प्रार्थना करत राहिली पाहिजे, भगवान शंकरांना विनंती करत राहिली पाहिजे. सदा प्रेम दे, सदा प्रेम दे, सदा प्रेम दे, नसावा विसर, 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 प्रेम तुझे सार सर्वाहुनी, प्रेम तुझे सार सर्वाहुनी, सदा प्रेम दे, नसावा विसर, सदा प्रेम दे, नसावा विसर, सदा प्रेम दे, नसावा विसर, मन हे माझे प्रेमी बसवावे, मन माझे प्रेमी बसवावे, अक्षरी रमावे, अक्षरी रमावे, सदा प्रेम दे, नसावा विसर, सदा प्रेम दे, नसावा विसर, सदा प्रेम दे, नसावा विसर, प्रेम गोड दे, सुख सदनारे, प्रेम गोड दे, सुख सदनारे, प्रेम गोड दे, सुख सदनारे,
सदा प्रेम देई नसावा विसर. प्रार्थना केली महाराज. ज्या वेळेला कळतं ना आपल्याला की भक्ती म्हणजे नुसतं काही शरीराने कर्म करणं म्हणजे नुसती भक्ती नाही, तर अंतःकरणाने देवावर जीवापाड प्रेम करणं म्हणजे भक्ती आहे, तर देवाला प्रार्थना करत राहावी, देवा तुझ्याबद्दल माझ्या मनात खूप प्रेम उत्पन्न होऊ दे बरं का. खूप प्रेम, खूप प्रेम. माझं मन तुझ्या प्रेमाने भरून जावं. माझ्या मनात जर काही पाहिजे असेल ना, वाढायला पाहिजे असेल, तर तुझं प्रेम वाढावं, हीच माझी प्रार्थना आहे. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेम विन नाही समाधान, प्रेम विन नाही समाधान, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान. प्रेम मागायचं असेल तर भगवंताकडे मागावं, आणि प्रेम करायचं असेल तर भगवंतावरती करावं. तर देवही आपल्याला प्रेम देतो, भरभरून प्रेम देतो. माणसं प्रेम देतील की नाही वापस ते सांगता येत नाही. घ्यायला जग नुसतं घ्यायला बसलंय महाराज, पण देणारे जगात फार विरळ आहे. की आपण माणसाला दिलं म्हणजे तेही आपल्याला प्रेम वापस देतील असं फार कमी होतं. घ्यायला सगळे, या जगात माणसांना सगळं लागतं, पण द्यायला कोणी तयार होत नाही. भगवंताचं तसं नाही. भगवंताला आपण थोडं दिलं तर भगवंत ते 1000 पटीनं पुन्हा आपल्याला देत असतो. म्हणून देवाला द्यायला सांगितलं, देत राहा, देत राहा, देत राहा. आणि प्रेम असं आहे महाराज, जे जितकं दिलं जाईल तितकं अंतःकरणामध्ये वाढत जातं. प्रेम करायला कंजूसी करू नये. 2 पैसे खर्च करायला माणसाने कंजूसी केली तर चालती, पण प्रेम मुक्त अंतःकरणाने देवावर प्रेम करावं. प्रेमाने पूजन, प्रेमाने नाम, प्रेमाने भजन करावं. जे द्यायचं असेल ते देवाला प्रेमाने द्यावं. भगवंत म्हणतात, मी आनंदाने त्याचा स्वीकार करतो. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. मी पानाने प्रसन्न होतो, मी फळाने प्रसन्न होतो, मी फुलाने प्रसन्न होतो. आणि एखाद्याकडे पानही नाही, फूलही नाही, फळही नाही, तर मग त्यांनी नुसतं मला पाणी जरी पाहिलं तरी मी पाण्याने सुद्धा प्रसन्न होतो. म्हणतात मला फार काही लागत नाही, पण त्याच्यासाठी ते देवाला कसं दिलं गेलं पाहिजे? प्रेमातून दिलं गेलं पाहिजे. पै भक्ती मी की जाणे, तेथ साने थोरन म्हणे. आम्ही भावाचे पाहुणे भलते. भगवंत म्हणतात, मला फक्त भाव पाहिजे, भक्ती पाहिजे, प्रेम पाहिजे. आणि हे जिथं मला प्राप्त होतं त्या भक्तावरती मी पूर्ण प्रसन्न होतो, पूर्ण प्रसन्न. पुन्हा जर मनामध्ये प्रश्न आला भक्ती म्हणजे काय, तर आपलं आपण स्वतःला उत्तर द्यावं, प्रेम म्हणजे भक्ती आहे. आता ज्याचा त्यांनी हे सगळं ऐकल्यानंतर बसलेल्यांनी प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न मनातल्या मनात विचारायचा आहे, माझं देवावर किती प्रेम आहे? नाही, मी करायला सगळं करतो, मला द्यायला सांगितलं की मी दान करतो, पूजा करायला सांगितली की आपण चटकन करतो, आपल्याला करायला पुष्कळ आवडतं, पण आपल्या मनात अंतःकरणामध्ये देवाविषयी शुद्ध प्रेम किती आहे, समर्पण किती आहे? म्हणून ती भक्ती आहे. अशा भक्तीचे प्रकार किती आहेत? आता इथं सांगितलं भक्तीचे 9 प्रकार आहेत. भक्तीचे 9 प्रकार कोणकोणते प्रकार आहेत? श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यमात्मनिवेदनम. हे भक्तीचे 9 प्रकार सांगितलेले आहेत महाराज.
जे शिवपुराणामध्ये सुद्धा सांगितले. पहिली भक्ती आहे श्रवण नावाची भक्ती, देवाबद्दल सतत ऐकत राहणे भक्ती. कीर्तन नावाची दुसऱ्या क्रमांकाची भक्ती आहे, देवाचं नाम संकीर्तन करत राहणे, देवाच्या लीला गाणे, गुणवर्णन करत राहणे, याला म्हणतात कीर्तन. स्मरण म्हणजे काय? अंतःकरणामध्ये अखंड भगवंताच्या नामाचं, लीलेचं, गुणांचं स्मरण करत राहणे, चरित्राचं स्मरण करत राहणे. आणि याचं दुसरं एक स्मरण नावाच्या भक्तीचं स्वरूप सांगितलं की भगवंत सर्व व्यापक आहे, सगळीकडे परमात्माच विराजमान झालेला आहे, सगळीकडे देव आहे, तो माझा सांभाळ करणार आहे आणि माझं रक्षण करणार आहे, हे समजून त्याने निर्भय होऊन जावं. वस्तुमात्रामध्ये मला पाहावं, सगळ्या जगामध्ये मला पाहावं, म्हणजे माझी स्मरण नावाची ही तिसऱ्या क्रमांकाची भक्ती आहे. चौथ्या क्रमांकाची भक्ती सेवा नावाची भक्ती सांगितलेली आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत, रात्री झोपेपर्यंत देवाची सेवा करत राहणे, याला सेवन भक्ती म्हणजे सेवा भक्ती असं म्हणत असतात. सकाळी उठल्यापासून देवाची सेवा, मग जशी आपण उठतो तसं देवाला उठवावं, जसं आपण स्नान घालतो तसं देवा करतो तसं देवाला स्नान घालावं, जसं आपण अन्न खातो तसं देवाला नैवेद्य द्यावा, आपल्याला गरमी झाली की पंखा कूलर एसी लावतो तसं देवाला वारा घालावा. आपल्याला नजर झाली, आपण एखाद्या दिवशी घरातले म्हटले अगं बाई फार सुंदर दिसते तू, दिसतो तू, आपण म्हणतो मग नजर काढा माझी, मग घरातले वडीलधारी माणसं नजर काढतात, तशी देवाची नजर काढावी. त्याला अग्नीनं ओवाळावं, दिव्यानी ओवाळावं, कापुरानी ओवाळावं. माझ्या देवाला किती टक लावून पाहतात सगळे. सेवा आहे महाराज, सेवा शिकली पाहिजे, देवाची सेवा कशी करायची. आणि रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत देवाची सेवा करणे, याला सेवन भक्ती असं म्हणतात. ही चौथ्या क्रमांकाची भक्ती आहे. पाचव्या क्रमांकाची भक्ती दास्य भक्ती आहे. स्वतःला दास मानायचं. भगवंताचा मी कोण आहे? दास आहे. साधू संतांचा मी दास, गाई ब्राह्मणांचा मी दास आहे, आणि यावत जीव मात्रांचा, सगळ्या माणसांचा मी दास आहे. म्हणून सेवा करत राहणे ही झाली दास्य भक्ती. यानंतर अर्चन नावाची भक्ती आहे. आनंदाने सगळ्या विधिविधानपूर्वक सगळ्या सामग्रींनी देवाची पूजा करणे, याला अर्चन नावाची भक्ती असं म्हणतात. आणि यानंतर वंदन नावाची भक्ती आहे. ज्या ज्या वेळेला देवासमोर येऊ त्या त्या वेळेला आदरपूर्वक देवाला नमस्कार करणे. नुसतंच देवाला नमस्कार करणे म्हणजे भक्ती आहे का? नाही नाही, दिसेल त्याला देव म्हणून नमस्कार करणे वंदन नावाची भक्ती आहे. यानंतर सख्य नावाची भक्ती आहे. सख्य भक्तीचं स्वरूप भगवान शिव सती आई साहेबांना सांगतात की आपल्या जीवनामध्ये प्रारब्धानुसार जे सुख दुःख आपल्याला प्राप्त होईल ते देवाची कृपा मानून सहन करायचं आणि जीवनामध्ये आयुष्यामध्ये पुढे चालत राहायचं. प्रभूचं स्मरण करत राहायचं. सुख येवो दुःख येवो, परिस्थिती कशीही असो, याला सख्य भक्ती असं म्हणतात, असं स्वरूप सांगितलं. कारण जे काही माझ्या जीवनामध्ये घडतं आहे ते सगळं भगवंतानी माझ्या कल्याणासाठीच ही सगळी योजना केलेली आहे असं समजायचं. घडणाऱ्या गोष्टीचा काहीतरी ईश्वरीय उद्देश आहे असं मानायचं आणि चालत राहायचं, घडू द्यायचं घडणाऱ्या गोष्टी, सावरत राहायचं, स्वतःला भगवंताचं स्मरण करत राहायचं. ही सख्य भक्ती आहे. आणि 9व्या क्रमांकाची भक्ती आहे आत्मसमर्पण. आत्मसमर्पण म्हणजे काय? स्वतःला मालक समजायचं नाही. परिवारातल्या सदस्यांसहित मी माझ्या सहित माझ्या सगळ्या देहादिकांसोबत परिवार, धर्मपत्नी, लेकर बाळ, आई वडील, पुत्र पौत्रांसहित मी सगळं तुमच्या चरणावर वाहिलेलं आहे देवा, असं समजणे म्हणजे आत्मसमर्पण नावाची भक्ती आहे. स्वतःला माग जगामध्ये शिल्लक ठेवायचं नसतं. आत्मसमर्पण भक्ती ही भक्तीची सर्वश्रेष्ठ पायरी आहे. 9व्या क्रमांकाची भक्ती म्हणजे समर्पण भक्ती आहे. आत्मनिवेदन, यालाच आत्मसमर्पण. जिथं मी म्हणून स्वतः बाकी काही माणसाने शिल्लक राहायचं नाही. बस मी जो दिसतो आहे ना, हा मी माझा नाही, मी देवाचा आहे. माझं जे जेवढं दिसतं तुम्हाला, माझी धर्मपत्नी, माझे पतिराज, माझे लेकरबाळ, माझं घरदार, माझी धनसंपत्ती, माझे शेतीबाडी, गुरडोरस, जे जे काही ज्याला आपण आपलं म्हणत असतो,
हे सगळं देवाच्या चरणावरती मी अर्पण करून टाकेन, बस फक्त देवाचा दास म्हणून मी हे सगळं सांभाळतो आहे. याला म्हणतात आत्मसमर्पण. हे भक्तीचे 9 प्रकार भगवान शंकरांनी सती आई साहेबांना सांगितले. 9 प्रकाराने भक्ती करावी. श्रवण सुद्धा करावं, तसं कीर्तन करावं. जसं कीर्तन करावं तसं स्मरण करावं. जसं स्मरण करावं तसं अर्चन करावं. जसं अर्चन करावं तसं वंदन करावं. जसं वंदन करावं तसा दास्य भाव मनामध्ये असावा. जसा दास्य भाव मनात असला पाहिजे तसा सख्य भाव मनात असावा. म्हणजे सगळीकडे तोच भरलेला आहे ही धारणा असावी. जसा सख्य भाव मनामध्ये असावा तसा आत्मसमर्पण आत्मनिवेदन भाव मनामध्ये असावा. ज्याला 9 प्रकाराने भक्ती करणं शक्य झालं त्यांनी या 9ही प्रकाराने देवाची भक्ती करावी. नाही शक्य झालं तर निदान कमीत कमी एक भक्ती तरी आपण अखंड करत राहिली पाहिजे असा भाव आहे. आणि हे 9 भक्तीचं सारं स्वरूप भगवान शंकरांनी समजावून सांगितलं. आणि शेवटी भगवान शंकर म्हणतात, सती मी हे जे भक्तीचे 9 प्रकार सांगितले हे मला अत्यंत प्रिय आहे. या प्रकारातून जो मला भजतो, जो माझी उपासना करतो, तो मला फार आवडतो आणि मी त्याच्यावरच प्रसन्न होतो. बाकी जग बाजूला राहून जातं. मी त्यालाच माझंसं करतो, कारण मला भक्ती फार प्रिय आहे आणि भक्ती करणारा मला फार प्रिय आहे. एवढंच नाही तर भगवान शंकर म्हणतात, जो माझी अशी भक्ती करतो ना, एक वेळ अशी येते की मीच त्याचं दास्यत्व करायला लागतो. पहा किती मोठा किती मोठी लीला आहे भगवंताची. मीच त्याचं दास्यत्व करायला लागतो. मीच त्याचं संकट हरण करण्यासाठी उभा राहतो. त्याला सगळ्या विघ्नामधून मुक्त करतो. असा मी आहे. म्हणून मला भक्ती ही अत्यंत प्रिय आहे. असा हा सारा संवाद झाला आणि सती आई साहेबांच्या अंतःकरणाचं समाधान झालं. एक दिवस सती आई साहेब आणि भगवान शंकर आपल्या नंदीवरती बसून ब्रह्मांडामध्ये फिरायला निघाले. फिरता फिरता मृत्यूलोकामधून जायला लागले. मृत्यूलोकामधून जाता जाता दंडकारण्यातून जायला लागले. आणि दंडकारण्यामध्ये नंदीवर बसलेल्या सती आई साहेबांनी पाहिलं. त्यावेळेला त्रेतायुग चाललेलं होतं आणि प्रभू राम अवतार चाललेला आहे आणि प्रभू रामचंद्रांची लीला चाललेली आहे. आणि कोणता प्रसंग चाललेला होता? रावणाने सीताई साहेबांचं हरण केलेलं आहे आणि प्रभू रामचंद्र वनामध्ये विरहाने व्याकुळ झालेले आहेत. वृक्षलता वेलींना विचारत आहेत, माझी सीता तुम्ही कुठं पाहिली का? वृक्षलता वेलींना मिठी मारत आहेत, माझी सीता तुम्ही कुठं पाहिली का, मला सांगा, असं विचारत आहेत. आणि बसून घ्या, बसून घ्या. भगवान शंकरांनी बसल्या बसल्या प्रभू रामचंद्रांना पाहिलं आणि भगवान शंकरांनी रामरायाला नमस्कार केला. हे सती आई साहेबांनी पाहिलं. सती आई साहेबांनी प्रश्न विचारला की अहो तुम्ही त्यांना नमस्कार का केला, कोण आहेत ते? सती, जसा मी आहे तसे ते आहेत. ते माझे स्वामी आहेत, मी त्यांचा दास आहे. तुम्ही तर परमात्मा आहात आणि स्वतःला त्यांचा दास म्हणून घेतात. सती, अगं आम्ही फक्त दिसायला दोघं आहोत. जसा मी परमात्मा स्वरूप आहे तसे ते परमात्मा स्वरूपच आहेत. कधी ते लीला करतात, कधी मी लीला करतो. कधी मी त्यांचं पूजन करतो, कधी ते माझं पूजन करतात. कधी ते मला नमस्कार करतात, मी त्यांना नमस्कार करतो. आणि आज मी त्यांना नमस्कार केला. म्हटले ते जर परमात्मा आहेत तर धर्मपत्नीच्या विरहामध्ये कसे रडत आहेत? मग त्यांनी रडायला नाही पाहिजे. त्यांना माहित नाही का की धर्मपत्नी त्यांची रावणाने चोरून नेलेली आहे म्हणून? मग ते जर परमात्मा आहे तर त्यांना भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ सगळं माहित असलं पाहिजे. आणि ते तर रडत आहेत. सती, अगं माझे प्रभू लीला करत आहे, त्यांची लीला पहा. पण संशय, माणसाच्या मनामधला संशय
ही फार मोठी घातक वस्तू आहे महाराज. या संशयाने अनेकांना अनेकांसहित उद्ध्वस्त करून टाकलं महाराज. कोणत्याही प्रकारचा कोणत्याही संबंधातला संशय आपल्या अंतःकरणामध्ये घर करता कामा नये कधी. कारण हा संशय आपलं स्वतःचं तर अहित करतो, स्वतःचा घात करतोच करतो, पण आपल्यासोबत अनेकांचं जीवन उद्ध्वस्त करून संशय मोकळा होतो आणि दुसऱ्याच्या हृदयात जाण्यासाठी निघतो. संशयाचा पाठपुरावा कधी करता कामा नये. संशयाला आपल्या अंतःकरणामध्ये कधी पाठबळ देता कामा नये, थारा देता कामा नये. आणि संशय नष्ट व्हावा असं वाटत असेल तर मी गोष्ट पडताळून पाहिल या प्रयत्नापेक्षा मी माझी विवेक बुद्धी जागी करेन याचा प्रयत्न करायला पाहिजे. संशय कसा नाहीसा होतो. उत्तम विवेक बुद्धी ज्या वेळेला आपण वापरतो त्यावेळेला संशय नाहीसा होत असतो. आणि सती आई साहेबांच्या मनामध्ये संशय आला की हे काय परमात्मा आहेत का. म्हणली मी परीक्षा पाहिली. अगं सती, कुठं परीक्षा पाहण्याच्या भानगडीमध्ये पडलीस. नको पाहू परीक्षा. नाही म्हणले, मला परीक्षा पाहायचीच आहे. आणि निघाल्याच महाराज. सीताई साहेबांचं रूप घेतलं आणि झाडाखाली बसल्या. तिकडून प्रभू रामचंद्र आले. सीतेचं रूप घेतलेल्या जगदंबेला सतीला पाहिलं आणि समोर आल्याबरोबर नमस्कार केला. आई साहेब, तुम्ही इथं कस काय, असा प्रश्न विचारल्या बरोबर सती आई साहेब मनोमन खजील झाल्या. संशय नाहीसा झाला आणि पश्चात्तापाचा अग्नी हृदयामध्ये प्रज्वलित झाला. काहीच बोलल्या नाही, बोलू शकल्या नाही. इकडं भगवान शंकर निघून गेले. कैलास लोकामध्ये आले आणि ध्यानस्थ विराजमान होऊन बसले. याच क्षणाला भगवान शंकरांनी सती आई साहेबांचा मानसिक त्याग करून टाकला. पण ही गोष्ट सती आई साहेबांना कळाली नाही. या प्रसंगाची भगवान शंकरांना फार वेदना झाली, फार त्रास झाला. मी एवढं ज्ञान देऊन सुद्धा आणि माझ्या अखंड सहवासामध्ये असून सुद्धा माझ्या सतीच्या मनामध्ये एवढा घोर संशय उत्पन्न होऊ शकतो याची मी कल्पना केली नव्हती. ज्यांच्या ज्ञानी महापुरुषांच्या सहवासामध्ये आपण राहतो ना, साधू भक्त संतांच्या सहवासामध्ये राहत असताना आपणही त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नसता माणसं राहतात मोठ्यांच्या सोबत पण बुद्धीचा स्तर अगदी खालचा ठेवतात. तसं करत नसतात महाराज. आपण ज्या प्रकारच्या माणसांसोबत असतो त्याच पद्धतीनं मोठ्या माणसांच्या सोबत आहोत. बुद्धीचा स्तरही मोठा ठेवायला पाहिजे. आपले विचार, आपल्या बुद्धीचा स्तर, आपल्या बुद्धीच्या कक्षा, मर्यादा रुंदावल्या पाहिजेत. ज्याला ब्रॉड माइंड होणे असा आजकाल अलीकडे शब्द आहे ना, त्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत महाराज. संकुचित बुद्धी ही समाजाला घातक आहे. ही संबंधाला घातक आहे. ही नातं टिकवू देत नाही, ही संबंध टिकवू देत नाही. बरेच संबंध या संकुचित बुद्धीनं उद्ध्वस्त झाले, नाते संपून गेले. नुसते नावाला एकमेकांजवळ येतील, एकमेकांसोबत येतात, समारंभ आहे, सोयरे आहे, नातेवाईक आहे, काय म्हणतील, आलो नाही, गेलो नाही, केलं नाही. अरे आता हे तर सगळं नुसतं औपचारिकता झाली. म्हणून संशयात्मा विनश्यती भगवद्गीता सांगते. इकडं मात्र सती आई साहेब लक्षात आलं. प्रभू रामचंद्रांना मनोमन नमस्कार केला आणि सती आई साहेब येऊन पोहोचले आपल्या कैलास लोकामध्ये. आता भगवान शिव ध्यानामध्ये होते. त्यांना माहित नव्हतं की माझा मानसिक त्याग झालेला आहे. त्यांना असं वाटलं ध्यानामध्ये बसलेले आहेत, बसू द्या. पण हळूहळू गोष्ट लक्षात यायला लागली सती आई साहेबांची. त्याच वेळेला एक प्रसंग घडला. सती आई साहेबांच्या पित्याने दक्ष प्रजापती राजाने एका यज्ञाचं आयोजन केलेलं होतं, ज्या समारंभासाठी सगळ्या देवतांना आमंत्रित केलेलं आहे, निमंत्रित केलेलं होतं. भगवान शंकरांनाही बोलावलं. भगवान शंकर त्या ठिकाणी उपस्थित झाले. सगळेजण यज्ञशाळेमध्ये बसलेले असताना दक्ष प्रजापती राजा सभेमध्ये जरासा उशिरा आला.
त्याला त्याचा पदाचा अभिमान झाला होता, अहंकार झाला होता, स्वतःला मोठं मानायला लागला होता. तसही मोठी माणसं सभेमध्ये जरा उशिरा येतात, हळूच येतात. सगळेजण आले की मग येतात. मी आलेलो आहे, कोणीतरी मला पाहावं. दक्ष प्रजापती राजे सभेमध्ये जरासे उशिरा होऊन आले. सगळ्या देवता उठून उभ्या राहिल्या. भगवान शंकर बसून राहिले. दक्ष प्रजापती राजांनी पाहिलं, राग आला. आजूबाजूला उपस्थित पाहुण्या रावळ्यांसमोर बोलायला लागला. राग मनात राहिला असता तर गोष्ट वेगळी होती. पहा म्हटले, भूत प्रेत पिशाच्यांच्या सहवासामध्ये राहतो, धड वस्त्र घालण्याची सुद्धा याला अक्कल नाही म्हणले, निर्लज्जासारखा फिरतो. आणि माझ्यासारखा सर्वश्रेष्ठ जो या प्रजापती पदावरती विराजमान झालेला आहे, असा मी दक्ष सभेमध्ये आलेलो आहे. सगळ्या मोठमोठ्या देवता मला पाहून उठून उभ्या राहिल्या. आणि हा शिव जो अत्यंत अमंगल राहतो, अशुद्ध आहे, अस्वच्छ आहे, पण माझं दुर्दैव हा माझा जावई आहे. सगळेजण उठून उभे राहिले, पण हा माझा सन्मान करण्यासाठी उठून उभा राहिला नाही. जावई असून मला वंदन केलं नाही, मला नमस्कार केला नाही. खरं तर आता शब्द आला म्हणून जावयाने कधी नमस्कार करू नये महाराज. कारण आता धर्मपत्नी जर महालक्ष्मी समान मानली जाते, तर जावई हा नारायणा समान असतो. धर्मशास्त्रात याचे प्रमाण आहेत. कुणी कुणाला नमस्कार करावा, कुणी कुणाला नमस्कार करू नये. तर जावयाने सासू सासऱ्यांना नमस्कार करायची आवश्यकता. अर्थात हे आपण मोठ्या भावनेने म्हणतो की तुम्ही सासू सासरे आहात, मी तुम्हाला नमस्कार करतो. हे जावयाची नम्रता, मोठेपणा असणं चांगली गोष्ट आहे. नसता नमस्कार करणारे आज नमस्कार करणं बंद करतात. कारण ते सुद्धा तसं पाहिला गेलं, लौकिक आचाराने पाहिला गेलं तर आई वडिलांच्याच जागेवर आहेत अशी आपली मान्यता असते. जशी माझी आई, जसे माझे वडील, तशी तुम्ही नमस्कार करत असताल तर चांगली गोष्ट आहे. बंद नका करू, चालू द्या. प्रसंग, भगवान शंकर उठून उभे राहिले नाही. दक्ष प्रजापतींनी अपमान केला. नंदी महाराजांना राग आला. नंदी महाराज उभे राहिले. भगवान शंकरांनी नंदी महाराजांना रोखलं. स्वतः नंदी महाराजांना सोबत घेतलं. एक चकार शब्द न बोलता भगवान शिव यज्ञशाळेतून बाहेर पडले, कैलास लोकात निघून गेले आणि ध्यानात बसले. काहीच बोलले नाही. इतका अपमान केला. आणि त्या दिवशीपासून दक्ष प्रजापती राजांचं आणि महादेवांचं वैर उत्पन्न झालं. सती आई साहेबांचं माहेरी जाणं, माहेरच्यांचं सती आई साहेबांकडे येणं बंद झालं. पण दक्ष प्रजापती राजांच्या मनामध्ये खुमखुमी होती महाराज, की मला भगवान शंकरांना काहीतरी करून कमी दाखवायचं सगळ्यांसमोर. म्हणून पुन्हा दुसऱ्यांदा विष्णू यज्ञाचं आयोजन दक्ष प्रजापती राजांनी केलं. एक दिवस सती आई साहेब कैलास लोकामध्ये उभ्या होत्या. विमानापाठीमागून विमानं, विमानापाठीमागून विमानं जाताना पाहायला लागल्या. विमानामध्ये देवता भरजरी वस्त्र, अलंकार, दागदागिने घालून शृंगार करून चाललेले आहेत. पाहिलं. सती आई साहेबांनी देवतांना जरासा हात दाखवला. विमान जवळ आलं. सती आई साहेबांनी प्रश्न विचारला, देवतांनो तुम्ही कुठं निघालेला आहात? सती, तुला माहित नाही का, अगं तुझ्या बाबांच्या घरी विष्णू यज्ञाचं आयोजन झालेलं आहे, त्या समारंभासाठी आम्ही निघालो. सती आई साहेबांना माहित नव्हतं. कारण सगळ्यांना निमंत्रण पत्रिका पाठवली, पण मुद्दाम होऊन भगवान शंकरांना निमंत्रण पाठवलं नाही. पण सती आई साहेबांना वाटलं आता बाहेरच्यांना कसं सांगावं की आम्हाला आमच्याच घरच्या माणसांनी बोलावणं पाठवलं नाही, म्हणून घराची लाज जाऊ नये म्हणून सती आई साहेब जराशा खोटं बोलल्या. अगं नाही म्हणले, मला माहित आहे, मला असं वाटलं तुम्ही दुसरीकडे कुठं तरी चालला. सती, तुला जर माहित आहे तुझ्या बाबांच्या घरी यज्ञ आहे, मग तू इथं कशी काय? नाही म्हटले, मी जाणारच आहे, तुम्ही चला पुढं, मी येते आहे पाठीमागे. देवता निघून गेल्या. आता सती आई साहेबांना रुखरुख लागली, माझ्या बाबांच्या घरी समारंभ आहे आणि मी इथं. आपण जायला पाहिजे. बोलावणं येवो अथवा न येवो, जाणं आपलं काम आहे.
धावत पळत आल्या, भगवान शंकरांना आवाज द्यायला लागल्या, सावध करायला लागल्या. चला 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 म्हटले, उठा, आपल्याला जायचं आहे. सती, कुठं जाण्याची घाई करते आहेस? माझ्या बाबांच्या घरी विष्णू यज्ञाचं आयोजन झालेलं आहे, त्या समारंभासाठी आपल्याला जायचं आहे. चला म्हटले. सती, माझं म्हणणं आहे, आपल्याला बोलावणं आलेलं नाही, आपण समारंभासाठी त्या ठिकाणी जायचं नाही. अहो, घरच्या माणसांना काही निमंत्रणाची आवश्यकता असते का? आणि एवढं काय माझ्या माहेरच्या माणसांनी तुमचं वाईट केलं की कधीही तिकडे जाण्याचा विचार आला की तुम्ही नाहीच म्हणतात? भगवान शंकरांच्या या वाक्यावरून लक्षात आलं की सतीच्या मनामध्ये जरासा माहेरचा पुळका जास्त वाढलेला आहे. निमंत्रणाशिवाय कुठं जाण्यासाठी निमंत्रणाची वाट पाहू नये. सती, मी तुला सांगतो, हरिकथा कीर्तनाला जाण्यासाठी माणसाने निमंत्रणाची वाट पाहू नये. मंदिरामध्ये जाण्यासाठी, सद्गुरूंच्या दर्शनाला जाण्यासाठी निमंत्रणाची वाट पाहू नये. रुसून माहेरी गेलेल्या धर्मपत्नीला वापस आणण्यासाठी त्या धर्मपत्नीनं निमंत्रण येतं का याची वाट, बोलावणं येतं का याची वाट पाहू नये. हे सगळे कामं ज्याची त्याने आपणहून करायची असतात. तू जाऊ नकोस. नाही म्हटले. तुम्हाला यायचं नसेल तर तुम्ही येऊ नका, मी गेल्याशिवाय राहणार नाही. निघाल्या सती आई साहेब. नंदीला सांगितलं, गणांना सांगितलं, रुद्रगणांना सांगितलं, जा, तिला एकटीला जाऊ देऊ नका, तुम्ही सुद्धा तिच्या सोबत राहा. आणि सती आई साहेबांना जाताना पाहून मनोमन भगवान शिवांना विचार आला, सती, मला सोडून निघालेली आहेस, अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही. भगवान शंकर ध्यानामध्ये विराजमान झाले. सती आई साहेब यज्ञ मंडपासमोर येऊन उभ्या झाल्या. पाहतात तर काय, सगळ्या देवतांसाठी आसन व्यवस्था करून ठेवलेली आहे, पण माझ्या भगवान शंकरांसाठी आसन व्यवस्था केलेली नाही. सती आई साहेबांच्या लक्षात आलं, मी या घरातली कन्या, या घरातली मुलगी घरासमोर आलेली आहे, तरी घरातली माणसं माझ्याशी बोलायला तयार नाही. सती आई साहेबांच्या इतर बहिणी सती आई साहेबांच्या समोरून गेल्या. सती आई साहेबांचे पिता दक्ष प्रजापती सती आई साहेबांसमोरून गेले, पण वळून सुद्धा सती आई साहेबांकडे पाहिलं नाही. ज्या वेळेला सती आई साहेबांच्या माता आई साहेब सती आई साहेबांच्या समोर आल्या, आईला पाहिलं, सती आई साहेबांना दुःख हृदयामध्ये दाबून धरता येऊ शकलं नाही. आईला पाहून घट्ट मिठी मारली, आलिंगन दिलं आणि रडायला लागल्या. पण हे सती आई साहेबांचं रडणं थोड्या वेळापुरतं होतं. चटकन सती आई साहेब रोषावेगामध्ये आल्या, आवेगामध्ये आल्या आणि सती आई साहेब म्हणायला लागल्या, आई, या यज्ञ समारंभामध्ये माझा होणारा अपमान मी सहन केला असता एक वेळेला, पण माझ्या प्राणप्रिय भगवान शंकरांचा होणारा अपमान मी कदापि सहन करणार नाही. आणि त्याच वेळेला भगवान शंकरांचे शब्द आठवायला लागले की मला प्रभू म्हणत होते, सती, जाऊ नको. मी त्यांचं ऐकलं नाही आणि इथं येऊन पोहोचले. आता मी वापस त्यांच्याकडे कशी जाऊ? तसाही त्यांनी माझा मानसिक त्याग केलेलाच आहे, त्यात वरतून हा अपराध माझ्याकडून घडला. आता ही सती शंकरांसमोर शंकरांना मुख दाखवण्याच्या पात्रतेची राहिली नाही, म्हणून राग उत्पन्न झाला. योगाग्नी प्रदीप्त केला आणि त्या योगाग्नीमध्ये सती आई साहेबांनी आपलं आत्मसमर्पण करून टाकलं. हे पाहिलं रुद्रगणांनी आणि रुद्रगणांनी यज्ञाची नासधूस करायला आरंभ केला. प्रदीप्त झालेला अग्निकुंड यज्ञकुंड विझवला गेला. दिसेल त्याला मारायला आरंभ केला. हत्या घडायला लागली. यज्ञ जसाच मोडीत निघाला, धरणी कंप व्हायला लागला, उल्कापात व्हायला लागले आणि आता जणू काही या पृथ्वीचा प्रलय होणार आहे अशी परिस्थिती उत्पन्न झालेली आहे. वीरभद्र नावाचा भगवान शंकरांचा एक गण होता. त्या गणाने हे सारं दृश्य पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की माझ्या आई साहेबांनी योगाग्नीमध्ये आत्मसमर्पण केलेलं आहे. वीरभद्राला ही गोष्ट सहन झाली नाही आणि दक्ष प्रजापती राजांनी अपमान केल्यामुळे ही
ही सारी घटना घडलेली आहे हे लक्षात आलं. दक्ष प्रजापती राजाला आपल्या समोर पाहिलं, त्रिशूळ हातामध्ये घेतला आणि दक्ष प्रजापती राजांच्या मानेवरती वार केल्याबरोबर मान धडापासून वेगळी झाली आणि अग्निकुंडामध्ये जाऊन पडली. ज्या वेळेला इकडं साऱ्या देवतांचा हा घटनाक्रम लक्षात आला, साऱ्या देवता भयभीत झाल्या, धावत पळत आपापल्या लोकाकडे निघून गेलेले आहेत. वैकुंठ लोकामध्ये जाऊन पोहोचल्या आणि घडलेला सारा प्रकार नारायणांना समजावून सांगितला. आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे प्रभू, तुम्ही पर्याय सांगा. नारायण म्हणायला लागले, देवतांनो, मला माहित होतं जिथं भगवान शंकरांचा अपमान होतो तिथं काहीच शुभकारक होत नाही, म्हणून मी सुद्धा त्या समारंभामध्ये आलो नव्हतो. पण भगवंता, हा जो अनर्थ या ठिकाणी झालेला आहे, हा अनर्थ दूर करणं गरजेचं आहे. नारायणांनी उत्तर दिलं, हा अनर्थ एकच जण दूर करू शकतात आणि त्यांचं नाव आहे शिव. आपल्याला सगळ्यांना कैलास लोकाला जावं लागेल आणि भगवान शंकरांना स्तुती करून प्रसन्न करून घ्यावं लागेल. जर शंकर प्रसन्न झाले, महादेव आपल्यावर जर प्रसन्न झाले, तर हे सगळं होईल. साऱ्या देवता कैलास लोकामध्ये येऊन पोहोचल्या आणि ध्यानामध्ये बसलेल्या भगवान शंकरांसमोर उभं राहून साऱ्या देवता भगवान शंकरांना प्रार्थना करायला लागल्या. भगवान शंकरांची स्तुती गायन करताना म्हणायला लागल्या, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, साऱ्या देवता भगवान शंकरांची स्तुती गायन करतात, प्रार्थना करतात. प्रार्थना ऐकून भगवान शिव सावध झाले. देवतांना प्रश्न विचारला, कशासाठी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात? देवतांनी सांगितलं की दक्ष प्रजापती राजांची वीरभद्रांनी हत्या केलेली आहे. का केली? सती आई साहेबांनी आत्मसमर्पण केलं. हे दक्ष प्रजापती, हे वीरभद्राला सहन झालं नाही, म्हणून दक्ष प्रजापती राजांची हत्या झाली. मग आता तुम्ही इथं कशासाठी आलेला आहात? जे व्हायचं ते होऊन गेलेलं आहे. आता सतीनं आत्मसमर्पण केलं, तिला जाऊ नको म्हटलं, ती निघून गेली. मला असं वाटत होतं जे होऊ नये ते झालेलं आहे.
आता तुम्ही इथं का आलात? आमची सगळ्यांची प्रार्थना आहे की तुम्ही दक्ष प्रजापती राजांना पुन्हा एक वेळेला जिवंत करावं. का जिवंत करावं मी दक्ष प्रजापती राजांना, अशी तुमची इच्छा आहे. या मृत्यूलोकामध्ये हजारो हजारो माणसं रोज क्षणाक्षणाला मरतात. मी काही प्रत्येकाला जिवंत करण्यासाठी इथं बसलेलो आहे का? भगवंता, साऱ्यांना तुम्ही जिवंत करा असं आम्ही म्हणत नाही, पण दक्ष प्रजापती राजा असा एक राजा होता जो यज्ञ यागादी कर्म करणारा होता. तो मरण पावला तर यज्ञ याग आता बंद पडतील. यज्ञ याग बंद झाले तर देवता असंतुष्ट होतील. देवता असंतुष्ट झाल्या तर वेळेवर पाऊस पडणार नाही. वेळेवर पाऊस पडला नाही तर अन्नधान्य पिकणार नाही. अन्नधान्य पिकलं नाही तर तुमच्या डोळ्यात देखत ही सारी जीवसृष्टी मरून जाईल. तुम्ही करुणेचे सागर आहात. साऱ्या जीवांच्या जीवाचं रक्षण करण्यासाठी तुम्हीच आहात. तुम्ही आमच्यावर प्रसन्न व्हा आणि दक्ष प्रजापती राजांना पुन्हा एक वेळेला जीवन दान द्या. आणि आता मात्र भगवान शंकर पुन्हा एक वेळेला प्रसन्न झाले आणि एवढ्या नको नको त्या प्रकारे भगवान शंकरांना शिव्या शाप दिलेले होते तरी सुद्धा त्या दक्ष प्रजापती राजांजवळ येऊन भगवान शंकर पाहतात, धड पडलेला आहे, धडावर मान नाही. त्यावेळेला बोकडाची मान आणायला सांगितली, ती धडाला लावली पण तरी जिवंत झालेले नाहीत. त्यावेळेला आपली कृपादृष्टी दक्ष प्रजापती राजांच्या मृतदेहावरती टाकल्याबरोबर दक्ष प्रजापती राजे उठून बसले आणि समोर पाहतात तर देवाधिदेव महादेव भगवान शिव उभे आहेत. शंकरांना पाहिलं आणि आनंद प्राप्त झाला. स्तुती गायन करण्याची इच्छा व्हायला लागली, पण आता बोलता येत नव्हतं. का? कारण पशुची मान लावलेली होती ना. मनोमन भगवान शिव म्हणतात, दक्षा, ज्या वेळेला चांगलं मुख दिलं त्यावेळेला माझी निंदा करत होतास नाही का रे? त्यावेळेला माझ्या गणांची, माझ्या भक्तांची निंदा करत होता. जिथं कुठं भस्म धारण केलेला शिवभक्त दिसेल, रुद्राक्ष धारण केलेला शिवभक्त दिसेल, त्यांना पाहून तोंड वाकडं करत होतास नाही का रे? निंदा करत होतास, डोळे फिरवून घेत होतास. म्हणून सावध राहिला पाहिजे. चालता चालता, बोलता बोलता सुद्धा आपल्याकडून देवाचा अपराध, देवाचा अपमान घडू नये. देवाचाच काय, देवाचे भक्त म्हणून जे समाजामध्ये मिरवतात ना, त्या हरिहरांच्या भक्तांचा सुद्धा आपल्याकडून कधी अपमान होता कामा नये बरं का. जे भक्त आहेत, रुद्राक्ष माला धारण करून, तुलसी माला धारण करून, गोपीचंदन धारण करून, भस्म धारण करून अखंड भगवंताची सेवा करण्यामध्ये जे रत आहेत त्यांना दास, त्यांना भक्त म्हणतात. असे जे हरिहरांचे भक्त वैष्णव असतात, शैव असतात, त्यांचा कधी अपराध आपल्याकडून घडता कामा नये. दक्ष प्रजापती राजांना जिवंत केलं. कृपावंत होऊन भगवंतानी आपल्याला पुन्हा जिवंत करतील याचा काही नेम नसतो. झालीये देवाची कृपा आपल्यावरती, सावध राहिला पाहिजे आणि सावध राहून अपराध होणार नाही माझ्याकडून याची काळजी घेतली पाहिजे. यज्ञ पुन्हा सुरू झाला. नारायणांची उपस्थिती झाली आणि सुरू झालेला विष्णू यज्ञ पूर्णपणे संपन्न झाला. दक्ष प्रजापती राजांवर परमात्मा प्रसन्न झाले. पुन्हा वाणी दिली. दक्षाने स्तुती केली भगवान शंकरांची. साऱ्या देवता आपापल्या लोकी निघून गेल्या. नारायण वैकुंठामध्ये निघून गेले. शिव कैलास लोकामध्ये येऊन विराजमान झाले. पण आता शिव कैलास लोकामध्ये एकटेच होते. पण एकट्या असणाऱ्या शिवांना राहून 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 सती आई साहेबांची आठवण येत होती, स्मरण येत होते. सती आई साहेबांच्या रूपाचं, सती आई साहेबांच्या गुणाचं. या प्रसंगामध्ये जसं रामायणामध्ये सीताई साहेबांच्या विरहाचं वर्णन, रामचंद्रांना झालेलं वर्णन आहे ना, तसं महादेवांना सुद्धा सती आई साहेबांचा खूप विरह झाला, खूप विरह झाला. इतका विरह झाला की वीतरागी महादेवांना सुद्धा एवढा विरह होऊ शकतो याची परिकल्पना कधी कोणी केली नाही. अखंड एकांत सेवी महादेव, ज्यांच्याकडे कोणी आलं काय आणि कोणी गेलं काय, ज्यांना काहीच फरक पडत नाही, अशी ज्यांची ख्याती सगळीकडे आहे. पण सती आई साहेबांच्या जाण्याने कैलास लोक
सुन्न झालेला आहे, सुना झालेला आहे. भगवान शंकरांचं चित्त सुद्धा काही काळापुरतं स्थिर राहिलं नाही. वर्णन असंही आलं की भगवान शिव सतीआई साहेबांच्या विरहामध्ये भटकले, भटकत राहिले, भटकत राहिले, भटकत राहिले. देवतांना चिंता वाटायला लागली, काळजी वाटायला लागली की महादेव सतीआई साहेबांच्या विरहामध्ये जर का असे व्याकुळ व्हायला लागले, जीवांचा सांभाळ कोण करेल, सृष्टीचं संचालन कोण पाहिल. शेवटी भगवान शंकरांना सावरलं गेलं. ही लीला आहे महाराज. ही लीला ज्या वेळेला संपन्न करून झाली त्यावेळेला कैलास लोकामध्ये भगवान शिव विराजमान झालेले आहे. पण देवतांना भगवान शंकरांचा हा एकाकीपणा, हे एकटेपण पाहावलं जाऊ शकत नव्हतं. म्हणून पुन्हा एक वेळेला दुसऱ्यांदा भगवान शंकरांचा विवाह संपन्न झाला पाहिजे अशी योजना देवतांमध्ये सुरू झाली. आता कशा पद्धतीनं देवता भगवान शंकरांच्या दुसऱ्या विवाहाची सज्जता करतात, कशा पद्धतीनं पुन्हा आत्मसमर्पण केलेल्या सती आई साहेबांचा जन्म होतो, कशा पद्धतीनं त्या तपश्चर्या करतात आणि कशा पद्धतीनं भगवान शंकरांचा विवाह सोहळा संपन्न होतो, हा राहिलेला कथाभाग आपणही श्रवण करू काही वेळाच्या विश्रांतीनंतर. या ठिकाणी भगवंताची आज्ञा, सद्गुरूंची आज्ञा मानू आणि आपल्या पहिल्या सत्राला पूर्णविराम दान करू. नमः पार्वती पतये हर हर महादेव.